नमस्कार, मी प्रियंका भोळे खानदेशी तडका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत खानदेशातील सर्वात फेमस चविष्ट उडदाच्या डाळीची भाजी। या ठिकाणी आपल्याला लागणार आहे अर्धा कप काळ्या सालीची उडदाची डाळ आणि पाव कप हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे। या ठिकाणी मी डाळ आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। या तिन्ही गोष्टी आपल्याला आता कुकरच्या भांड्यामध्ये एकत्र करायच्या आहेत। आता आपण यामध्ये पेरभर पाणी टाकून कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। जर तुम्ही या भाजी सोबत साधा भात खायचा असेल तर तुम्ही डाळी सोबतच भातही लावू शकतात। जोपर्यंत आपली डाळ शिजवून होत नाही तोपर्यंत आपण त्याचा मसाला तयार करून घेऊ। तर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 7 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, मी थोडं यामध्ये आलं घेतलेलं आहे आणि जिरे, आणि थोडं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी, आणि कांदा या ठिकाणी मी 2 कांदे चिरून घेतले आहे, आणि गरम मसाला या ठिकाणी मी दीपक मसाला यूज केला आहे, खानदेशी स्पेशल मसाला आहे, आणि मी घेतलेला आहे धनापूड आणि हळद। मसाल्यासाठी आता आपल्याला कांदा, खोबरं आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। मी थोडं तव्यावर तेल टाकते आणि आता मी कांदा भाजून घेणार आहे। कांदा छान ब्राऊन होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। या ठिकाणी कांदा छान भाजून झालेला आहे। आता आपण खोबरं भाजायला घेऊया। खोबरं पण छान ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत भाजायचं आहे। खोबरं छान भाजून झालेलं आहे। आता आपण मिरच्या भाजून घेऊया। मिरच्या भाजण्यासाठी आपण थोडं तेल टाकूया। आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। आता मिरच्या पण छान भाजून झालेल्या आहेत। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या बाउलमध्ये बारीक करून घेऊया। सर्वप्रथम मी यामध्ये भाजलेल्या मिरच्या टाकते, त्यानंतर आपण भाजून घेतलेलं खोबरं टाकणार आहोत, भाजून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे, आता आपण जे घेतलेलं होतं आल्याचे 3 तुकडे मी घेतलेले होते, त्यानंतर मी इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या, आणि जिरं पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये टाकते कोथिंबीर। आता यामध्ये मी टाकते हळद, थोडी हळद टाकायची आपल्याला, धनापूड टाकायची आहे, त्यानंतर गरम मसाला पण मी वाटूनच घेणार आहे। तुम्ही कुठलाही गरम मसाला यूज करू शकतात। आता हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। थोडं फिरवून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घेणार आहोत। आपला मसाला छान तयार झालेला आहे। आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे आता तो आपल्याला तळायचा आहे। आता तो तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये 3 पडी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण मसाला तळून घेऊया।
हा मसाला आपल्याला तोपर्यंत तळायचा आहे जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती डाळ टाकायची आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। ज्यामध्ये तुम्ही मसाला तयार केला होता त्यामध्येच मी पाणी टाकून ठेवलं आहे आणि ते पाणी आता आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचे आहे। आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे। 5 ते 7 मिनिट भाजी आपल्याला उकळवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे। आता आपण यावरून कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर ही ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल। या ठिकाणी आपली खानदेशी हिरव्या मसाल्याची उडदाची डाळ रेडी आहे। या ठिकाणी आपली अस्सल खानदेशी हिरव्या मसाल्याची उडदाची डाळ रेडी आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।